मराठीमध्ये चांगले चित्रपट येत नाही म्हणून मी मराठी चित्रपट बघायलाच जात नाही, असं प्रत्येक मराठी प्रेक्षकाचं म्हणणं आहे. पण एक हप्त्याआधी म्हणजेच 1 मेला 2 असे मराठी चित्रपट रिलीज झाले जे अतिशय उत्तम होते. एक म्हणजे आता थांबायचं नाही आणि दुसरा गुलकंद. पण जर याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बघितले तर आता थांबायचं नाही या चित्रपटाने 14 दिवसात फक्त 4 कोटीची कमाई केली आहे, तर गुलकंद या चित्रपटाने 14 दिवसात जवळपास 4.11 कोटीची कमाई केली आहे. आणि यांच्या बजेटनुसार हे नंबर जरी ठीकठाक असले तरी हे इम्प्रेसिव्ह नाही आहे, कारण नंबर मॅटर्स. कारण की जर चित्रपट चांगला असून सुद्धा त्याची चांगली कमाई झाली नाही तर त्यांचे जे मेकर्स असतात त्यांनी जर ठरवलं की पुन्हा असं काही नवीन विषयावर चित्रपट बनवायचं तर त्यांना लवकर प्रोड्युसर्स मिळत नाही. आणि जे प्रोड्युसर्स असतात जे आपला पैसा इन्व्हेस्ट करतात त्यांना जर त्या चित्रपटामधून प्रॉफिट मिळाला नाही तर ते पुन्हा अशा काही नवीन कॉन्सेप्टवर येणाऱ्या चित्रपटावर आपला पैसा इन्व्हेस्ट करत नाही. याऐवजी ते तशाच रिपिटेटिव्ह फॉर्म्युला असलेल्या चित्रपटांवर इन्व्हेस्ट करतात आणि मग आपल्याला असेच रिपिटेटिव्ह चित्रपट बघायला मिळतात. त्यामुळे मराठीमध्ये चांगले चित्रपट येत नाही हे तर मी मान्य करतोच, पण जेव्हा एखादा चांगला चित्रपट येतो तेव्हा त्याला थिएटरमध्ये एकदा नक्की बघायला जावं. कारण की हे केलं तेव्हाच आपल्याला असे उत्तम चित्रपट बघायला मिळतील, नाहीतर मग मराठी प्रेक्षक पुन्हा हेच म्हणेल.